नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकल मराठी या युट्यूब चॅनलवरती. तुमचं मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर आपण इलेक्ट्रिकल फील्ड मधील प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रोटेक्शन सिस्टम सोप्या मराठी भाषेत समजून घेतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर मधील बकॉच रिले म्हणजे काय, तो कुठे बसवतात आणि तो कसा काम करतो हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मी सर्वप्रथम तुम्हाला एक बकॉच रिलेचा फोटो दाखवतो, तो कुठे असतो. बघा मित्रांनो, हा ट्रान्सफॉर्मर आहे. त्या ट्रान्सफॉर्मरच्या इथे बकॉच रिलेचा फोटो आहे. म्हणजे बकॉच रिलेच आहे एक प्रकारे. तो तुम्हाला मी मार्किंग करून दाखवतो. पण तिथे ऑलरेडी मार्किंग आहे, तरी पण मी एकदा पुन्हा दाखवतो. बघा, हा बकॉच रिले आहे मित्रांनो. हा आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या मेन टँक आणि कन्झर्वेटर टँक म्हणजे आपला हा झाला मेन टँक ट्रान्सफॉर्मरचा. हा मेन टँक आणि हा आपला ट्रान्सफॉर्मरचा कन्झर्वेटर टँक त्याच्या मधोमध लागलेला असतो सर्वप्रथम तर. म्हणजे इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारले समजा की आपला बकॉच रिले ट्रान्सफॉर्मरचा कुठे लागलेला असतो, तर तुम्ही सांगू शकाल की आपला बकॉच रिले ट्रान्सफॉर्मरच्या मेन टँक आणि कन्झर्वेटर टँकच्या मध्ये लागलेला असतो. ओके मित्रांनो, चला मग मित्रांनो, बकॉच रिले म्हणजे काय. बकॉच रिले हा एक ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन रिले आहे. हा रिले प्रामुख्याने ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरला जातो. जर इंटरनल फॉल्ट झाला, जसे की वाइंडिंग फॉल्ट, इन्सुलेशन फॉल्ट, त्याची माहिती देण्यासाठी बकॉच रिले वापरला जातो. मित्रांनो, प्रथम तर तुम्ही हे समजलात. ओके, तो आता तुम्हाला हे पण सांगितलं कुठे लागलेला असतो. तो आपल्या मेन टँक आणि कन्झर्वेटर टँकच्या मध्ये लागलेला असतो. तर बकॉच रिलेचे वर्किंग कसे आहे माहिती आहे का मित्रांनो. बकॉच रिले मध्ये दोन प्रकारचे प्रोटेक्शन असतात. ओके मित्रांनो, बकॉच रिले मध्ये वर्किंग प्रोसिजर कशी आहे माहिती आहे मित्रांनो. सर्वप्रथम तर बकॉच रिले मध्ये ज्या गॅसेस म्हणजे आपल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये छोट्या इंटरनल फॉल्टमुळे गॅसेस बनतात बघा. त्या गॅसेसमुळे काय होतं, आपलं नॉर्मल गॅसेस असतील तर बकॉच रिले मध्ये आपला दोन मर्क्युरी स्विच असतात. मित्रांनो थांबा, मी तुम्हाला फोटो दाखवतो, 2 मिनिटं. हे बघा मित्रांनो, ही डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला दोन मर्क्युरी स्विच आपले दिसत असतील. हे बघा, एक आणि हा दोन, हे दोन मर्क्युरी स्विच आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये जसे गॅसेस निर्माण होतात तर एक काय होतं, ज्या गॅसेस नॉर्मल असतात त्याच्या सोबत आपला एक फ्लोटिंग बॉल आहे बघा. इथे हा एक फ्लोटिंग बॉल दिलेला आहे, तो कनेक्टेड असतो आपल्या मर्क्युरी स्विच सोबत. तर काय होतं मित्रांनो, जेव्हा गॅसेस बनतात तर त्या वरती जातात. वरती म्हणजे कुठे, आपल्या कन्झर्वेटर टँक आहे ना त्या साईडला जायचं बघतात. तर त्याच्यामध्ये आपला बकॉच रिले लागलेला असतो. जेव्हा गॅसेस बनतात तेव्हा अशा आपल्या मेन टँक पासून इन होऊन ज्या आपल्या बकॉच रिले मध्ये येतात, त्या बकॉच रिले मध्ये आल्यानंतर मित्रांनो त्या नॉर्मल गॅसेस वरती जातात. वरती म्हणजे ते नॉर्मल बुडबुडे तयार होतात. जे थांबा, असे बुडबुडे 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 तयार होतात आणि ते वरती जाऊन जे आपला फ्लोट तुम्हाला बॉल दाखवला त्याला हे करतात, टच आउट होतात. आणि टच आउट झाल्यानंतर तो फ्लोट बॉल खाली येतो. खाली गेला तर हा आपला मर्क्युरी स्विच आहे, तो वर जातो आणि वर गेल्याने तो ऍक्टिव्ह होतो. तो ऍक्टिव्ह झाला मित्रांनो, ऍक्टिव्ह झाला तर हा मर्क्युरी स्विच आपल्याला अलाराम देतो. एक तो कुठे देतो, आपला जो एसटी पॅनल असतो ना मित्रांनो, त्या साईडला एसटी पॅनलला आपला अलाराम देतो. तर एसटी पॅनल वरती मित्रांनो आपला एक अनाउन्सनेटर असतो. बघा, हा असा स्क्वेअर टाइप मध्ये, त्याच्यामध्ये सर्व प्रोटेक्शन दिलेले असतात, जसं की OTI, WTI, त्याच्यानंतर SR, त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये बकॉच रिले पण असतो. बकॉच रिले नाही तर बच बच असं लिहिलेलं असतं प्रॅक्टिकली. तुम्ही बघा, तुमच्या एसटी पॅनलवरती अनाउन्सनेटर असेल, त्याच्यावरती लिहिलेले असेल, त्यानुसार ते प्रोटेक्शन असतात. ओके मित्रांनो, तर त्याच्यावरती तो अलाराम येतो. आणि समजा तुमचं जास्त प्रमाणात गॅसेस असतील मित्रांनो, समजा हे बेसिकली सांगतोय तुम्हाला, ते समजून घ्या. जास्त प्रमाणात गॅसेस असेल तर समजा आपलं जास्त प्रमाणात ऑइल फ्लो वाढला, मोठा काहीतरी फॉल्ट झाला, ऑइल फ्लो वाढला, तर डायरेक्ट इथे आपले कमांड येते. जो हा आपला फ्लॅप स्विच आहे ना मित्रांनो, हे बघा, हा फ्लॅप स्विच आहे. तो फ्लॅप स्विचला ऑइल फ्लो वाढल्यानंतर नाही ते बुडबुडे आहेत ना, ते डायरेक्ट इथं मोठ्या प्रमाणात बनतात. मोठ्या प्रमाणात ऑइल फ्लो वाढला तर हा याला कमांड भेटते, आणि याला कमांड भेटले तर हा स्विच असा खाली येऊन जातो. खाली आला, पुन्हा एकदा बघा, असा खाली येतो. खाली आला तर हा सेकंड मर्क्युरी स्विच ऍक्टिव्ह होतो. ऍक्टिव्ह झाला तर आपला हा मित्रांनो हा ब्रेकर ट्रिपला कमांड देतो. तो कुठला ब्रेकर ट्रिप होतो, तो आपला मित्रांनो प्रायमरी साईडचा ब्रेकर ट्रिप करतो, ज्याच्याने आपला ट्रान्सफॉर्मर आयसोलेट होतो. आणि आयसोलेट झाला की त्याच्याने आपल्या ट्रान्सफॉर्मरला सेफ्टी प्रोव्हाइड होते. याच्याने काय होतं, आपल्या ट्रान्सफॉर्मरला काही मोठा फॉल्ट येण्याच्या अगोदर तो आपल्याला कळते. मग काय असेल
तर आपण ते जाऊन चेक करून काय असेल तो शॉर्ट आउट करतो आणि आपला ट्रान्सफॉर्मर पुन्हा चार्ज करण्याचा प्रयत्न करतो प्रॉब्लेम सॉर्ट आउट केल्यानंतर. तर बेसिकली मित्रांनो हाच तो कार्य करतो बकवास रिले. तरी पण अजून थोडं थोडं तुम्हाला सांगण्यापुरतं त्याचे फायदे काय तुम्हाला ते सांगतो. बकवास रिलेचे फायदे म्हणजे मित्रांनो, बकवास रिले ट्रान्सफॉर्मर मध्ये इंटरनल फॉल्ट लवकर डिटेक्ट करतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान होण्यापासून प्रोटेक्शन मिळते आणि सिस्टम सुरक्षित राहते. हे मोठ्या प्रमाणे मित्रांनो आपल्या इंटरव्ह्यूला क्वेश्चन काय विचारतात की बकवास रिले मध्ये काय काय असतात. तर बकवास रिले मध्ये मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगू शकता सर बकवास रिले मध्ये 2 मर्क्युरी स्विच असतात, फ्लोटिंग बॉल असतो, 2 मर्क्युरी स्विच असतात, फ्लोटिंग बॉल असतो, फ्लॅप स्विच असतो. तर त्यांना सांगू शकता की तुम्ही कसं काय हे करता. तर तुम्हाला साधा सिंपल विचारले की समजा तुमचा ट्रान्सफॉर्मरचा बकवास रिले आहे तो कसा यूज होतो. तर तुम्ही सांगू शकता सर बकवास रिले आहे तो ट्रान्सफॉर्मरचा मेकॅनिकल प्रोटेक्शन रिले आहे. त्याच्यामध्ये सर आपला जो ट्रान्सफॉर्मरमध्ये इंटरनल फॉल्ट होतो त्याच्यामुळे आपल्याला सेफ्टी प्रोव्हाइड होते आपल्या ट्रान्सफॉर्मरला. सर्वप्रथम तर ही ओळ बोला. त्याच्यानंतर तुम्ही बोलू शकता सर आपला बकवास रिले मेन ट्रान्सफॉर्मरच्या मेन टँक आणि कन्झर्वेटेड टँकच्या मध्ये लागलेला असतो. त्याच्याने काय होते जर समजा आपल्या ट्रान्सफॉर्मर इंटरनल फॉल्ट झाल्यामुळे जे गॅसेस निर्माण होतात, गॅसेस निर्माण झाल्या तर त्या सरळ पुन्हा वरती येऊन बकवास रिलेच्या वरती जातात आणि आपला पहिला मर्क्युरी स्विच ऑपरेट होतो फ्लोट बॉलने. तो ऑपरेट झाला तर आपल्याला एसटी पॅनल वरती त्याचा अलार्म इंटिग्रेट होतो किंवा आपल्याला ते बीएमएस थ्रू अलार्म कळतात की आपल्या एसटी पॅनलवरती अलार्म आलेला आहे आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये गॅसेस वाढलेले आहेत. तर त्यानुसार आपण जाऊन ते पुन्हा लवकरात लवकर ते चेकिंग वगैरे करू शकतो. त्यानुसार होईल जास्त मोठ्या प्रमाणात फॉल्ट असेल आपला गॅसेस वाढल्यामुळे ऑइल फ्लो वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात असेल तर आपला फ्लॅप स्विच ऑपरेट होईल आणि दुसरा मर्क्युरी स्विच मित्रांनो तो ऑपरेट झाला तर प्रायमरी साईडचा ब्रेकर ट्रिप होईल. ब्रेकर ट्रिप झाल्यामुळे आपला ट्रान्सफॉर्मर आयसोलेट होईल आणि त्याच्याने आपला ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्शन प्रोव्हाइड होईल. एवढं बोलू शकता. तर याप्रमाणे तुम्ही बोललात तर ते तुम्हाला चांगलेच हे माहिती पडेल की या मुलाला बऱ्यापैकी माहिती आहे. ओके मित्रांनो. त्याचप्रमाणे आपलं काय हे एक डायग्राम आहे मित्रांनो, त्यानुसार एकदा तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो हे बघा ह्याच्यामध्ये बघा आता हा मेन टँक आहे, ह्याच्यामध्ये ऑइल तुम्हाला दिसते ऑइल फ्लो. तर ती डायग्राम होती आणि हा प्रॅक्टिकल एक इमेज आहे AI थ्रू बनलेला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन टँक मध्ये ऑइल फ्लो दिसतोय. तर नंतर मित्रांनो वरती बघा तर वरती हा आपला बकवास रिले लागलेला आहे. बघा हा बकवास रिले लागलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे बघा अलार्म प्लेट ट्रिप. तर अलार्म प्लेट मध्ये हे नॉर्मल तुम्हाला गॅसेस झालेले दिसते बघा. गॅसेस आहेत त्या गॅसेस नुसार तर आपलं काय असेल तर इथे गॅसेस जनरेट झाले तर इथे बघा या साईडला अलार्म दिलाय तो अलार्म येतो आणि समजा काय मोठ्या प्रमाणात बुडबुडे ऑइल फ्लो वाढला तर ते बुडबुडे येतात ना मोठ्या प्रमाणात. इथे आपला ब्रेकरचा इथे दिलंय बघा हा ब्रेकर आयसोलेट म्हणजे ट्रिप करण्याचा एक मार्ग आहे. त्याने आपला ब्रेकर ट्रिप होतो आणि आपल्या ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्शन प्रोव्हाइड होते. आणि हा वरती दिलेला हा कन्झर्वेटर टँक आहे बघा मित्रांनो. मेन टँक, कन्झर्वेटर टँक, त्याच्या मधोमध आहे आपला बकवास रिले हे बघा याचं. ओके मित्रांनो. तिथपर्यंत मला वाटतं मित्रांनो तुम्हाला समजले आहे. ओके. त्याचप्रमाणे ही डायग्राम पण पाहिजे तुम्हाला हा स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो. ते तुम्हाला काय डायग्राम वगैरे काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ. तर ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या चॅनलला जोडून राहा. मला आशा आहे की तुम्हाला ट्रान्सफॉर्मर बकवास रिले विषयी माहिती समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.